आज आपण खायला खूप टेस्टी लागणारं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. भरीत तर आपण नेहमीच बनवत असतो, पण एकदा या पद्धतीने बनवून पहा, खूप टेस्टी होतं. रेसिपी नेहमीप्रमाणे झटपट होणारी आणि खूप सोपी आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा, कारण त्यामध्ये भरपूर टिप्स आहेत. आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता त्यासाठी इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत. जी भरतासाठी वांगी मिळतात तीच वांगी घ्यायची आहेत आपल्याला. आता इथे जांभळ्या रंगाची घेतलेली आहेत. हिरवी मिळाली तर ती वापरा. घेताना थोडी कोवळी घ्या, म्हणजे यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं आणि बियांचं प्रमाण कमी असलेल्या वांग्याचंच भरीत खायला चांगलं लागतं. याला तेल लावून घेतले. आता ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची. त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जी जाळी मिळते ती ठेवली. आता त्यावरती हे वांगी ठेवूयात आणि याला चांगलं आपण भाजून घेऊयात. 2च वांगे घेतलेत, एक आपण नंतर भाजूयात. वांगी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी भाजायला हवेत. आता राहिलेले जे वांगं आहे त्यासोबत 5-6 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याला चिरा मारून घ्यायच्यात आणि त्यासुद्धा भाजून घ्यायच्यात. तुम्ही तव्यावरती सुद्धा ह्या मिरच्या भाजून घेऊ शकता. अशा भाजून घेतलेल्या मिरच्यांचा ठेचा जर यामध्ये घातला भरतामध्ये तर चव खूप छान येते. आता मिरच्या पटकन भाजल्या जातात, आपण काढून घेऊयात आणि हे वांगं मात्र आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. वांगं व्यवस्थित भाजल्यानंतर हे आपल्याला गार होऊ द्यायचे. सगळे वांगे व्यवस्थित गार करायचे. त्याचा देठाचा भाग काढून टाकायचा. वरचा जो जळालेला भाग आहे तोही काढायचा आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं. आता बऱ्याचदा कसं होतं, वांग्यामध्ये आळ्या निघण्याची शक्यता असते, निघतात बऱ्याचदा. तर त्यामुळे याला गार करून व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायचं. अशा पद्धतीने व्यवस्थित बघायचं आणि वांगी बघू शकता, अजिबात त्यामध्ये जास्त बिया नाही आहेत, कमी बियांचं प्रमाण आहे यामध्ये. या वांग्याचं भरीत खायला चांगलं लागतं. याला असं मॅश करायचं किंवा घोटून घ्यायचं आहे. आता यासाठी आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आणि लसूण आपल्याला एकत्र त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा किंवा कुटून घ्यायचं आहे. आता हे तयार आहे. सोबत कोथिंबीर घेतलेली आहे. आता याला आपल्याला फोडणी करायची. फोडणीसाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं. आता भरीत म्हटलं की तेल थोडंसं जास्त लागतं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचे आणि तडतडू द्यायचे. तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा घालून मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता हे मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची. जर तुम्ही फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर चव खूप छान येते. नक्की तुम्ही असं करून पहा, खूप छान होतं भरीत. थोडी जास्त कोथिंबीर घालायची, शेंगदाणे घालायचे आणि याला परतून घ्यायचं. आता इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले, तुम्ही कच्चे शेंगदाणेही घेऊ शकता. यासोबतच यामध्ये आपल्याला थोडी कांद्याची पात घालायची. पातीचं प्रमाणही थोडंसं कमीच घाला, नाही तर बऱ्याचदा काय होतं, पात खूप होते आणि मग ती कांद्याची पातीची भाजी आहे का भरीत आहे हेच कळत नाही. त्यामुळे पातीचं प्रमाण कमी घ्यायचं आणि थोडी कोवळीच पात घालायची. थोडंसं मीठ घालून याला परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला हे जे आपण घोटून घेतलेले वांगे आहेत ते घालायचे आहेत आणि याला आपल्याला परतून घ्यायचं. आता भरीत बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवतो. प्रत्येक वेळेस त्याला फोडणी करत नाही. कच्चंही खूप छान लागतं. त्यामध्ये कच्चा कांदा, लाल मिरची पावडर, मीठ, तेल घालून खूप टेस्टी लागतं ते सुद्धा. तुम्ही कसं बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आपल्याला. यावर झाकण ठेवायचे आणि याला 1-2 मिनटाची वाफ येऊ द्यायची. आता 2-3 मिनटाची वाफ आलेली आहे. बघू शकता, हे मस्त असं आपलं भरीत तयार झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. हे भरीत चपाती, भाकरी कशासोबतही छान लागतं. डाळ-बाटीसोबतसुद्धा एक साईड डिश म्हणून खातात. खूप टेस्टी लागतं. तर बघू शकता, एकदम मऊ लुसलुशीत असं भरीत तयार झालेलं, अजिबात ड्राय झालेलं नाही. तर नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि हा खानदेशी भरताचा प्रकार कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.